10वी परीक्षा संपली. ऑफकोर्स तुम्ही एकदम रिलॅक्स असताल. पण या रिलॅक्स टाईममध्ये पुढचं काम करून ठेवा म्हणजे भविष्यातल्या अडचणी ज्या आहेत त्या उद्भवणार नाहीत. कारण जर तुम्ही डॉक्युमेंट्स व्यवस्थित नाही केले, डॉक्युमेंट्स व्यवस्थित जमा नाही केले, नाही काढून ठेवले, तर तुमचं ॲडमिशन कॅन्सल सुद्धा होऊ शकतं. त्यामुळे हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. ईच अँड एव्हरी डॉक्युमेंट, ईच अँड एव्हरी कागदपत्र काढण्याची प्रोसेस सुद्धा मी तुम्हाला सांगतो. कुठले डॉक्युमेंट्स लागतील याबद्दल पण इत्थंभूत माहिती जी या व्हिडिओच्या माध्यमातून देतो. ऑनलाईन निवड प्रक्रिया म्हणजे ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस जी आहे, ही 11वी साठी आता सुरुवात झाली आहे. त्यामुळं ऑनलाईन असल्यामुळं प्रत्येक गोष्ट जी ही व्यवस्थित पद्धतीने चेक होते आणि समजा त्याच्यामध्ये काही त्रुटी आढळली, तर ॲडमिशन कॅन्सल सुद्धा होण्याची शक्यता असते. त्यामुळं व्यवस्थित काळजीपूर्वक सगळे डॉक्युमेंट्स काढून ठेवा. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ती समजून घेऊयाच. पण त्यापूर्वी आपण या प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओजची सीरीज या YouTube चॅनलवर ई-सारथी ऑनलाईन या YouTube चॅनलवर घेऊन येतोय, की 11वी संपूर्ण प्रवेश प्रक्रियेची जी YouTube सीरीज आहे, ही आपण याच्यावर घेऊन येणार आहे. त्यामुळं या YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमचे जे भाऊ-बहीण असतील त्यांना सुद्धा सबस्क्राईब करायला सांगा. कारण ई-सारथी ऑनलाईन हा महाराष्ट्रातला असा एकमेव प्लॅटफॉर्म आहे, जो तुम्हाला कंप्लीटली तुमचं अकॅडमिक्स आणि नीट जे-ई-ई फाउंडेशनचा अभ्यासक्रम हा मराठीतून आणि चांगल्या सरळ भाषेत शिकवतो. तर त्यासाठी अधिकची माहिती पाहिजे असेल तर आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे 8233773377 या नंबरला संपर्क करू शकता. नुकतीच आपण 10वी एक स्पेशल बॅच सुरू केली आहे. या बॅचच्या माध्यमातून आपण 10वी मध्ये जे विद्यार्थी यावर्षी जात आहे म्हणजे 9वीतून 10वीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक नवीन बॅच सुरू केली आहे. ज्याच्या बॅचच्या माध्यमातून आपण अकॅडमिक्स म्हणजे स्कूलचा सिलेबस प्लस फाउंडेशनचा सिलेबस दोन्ही अभ्यासक्रम जे हे शिकवणार आहे आणि यासाठी आपण जो अभ्यासक्रम डेव्हलप केलाय हा स्वतः डिझाइन केलेला, स्वतः डेव्हलप केलेला अभ्यासक्रम आहे. त्यामुळं महाराष्ट्रात असा कुठलाही प्लॅटफॉर्म नाही जो आपल्यासोबत सध्या तरी कम्पीट करू शकेल. त्यामुळं महाराष्ट्रातला हा असा एकमेव प्लॅटफॉर्म आहे. आजच जॉइन करा. अकॅडमिक्समध्ये 90+% मार्क्स मिळतीलच. सोबत नीट, जे-ई-ई सारख्या भविष्यातल्या मोठ्या स्पर्धा परीक्षांची पाया सुद्धा जो आहे हा मी तुम्हाला मजबूत करून देऊ. तर यासाठी 23 मार्च पासून ऑनलाईन बॅच सुरू झाली आहे. डेमो लेक्चर सध्या YouTubeवर आहेत तुम्ही बघू शकता आणि बॅच जॉइन करण्यासाठी 8233773377 या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता. आता समजून घेऊया महत्त्वाच्या गोष्टी जसं की ॲडमिशन प्रोसेस ही कंप्लीट ऑनलाईन आहे. कॅप राउंडच्या माध्यमातून ऑनलाईन प्रोसेस होते. जर तुम्ही कॉलेजमध्ये गेलात आणि त्यांना सांगितलं, की आम्हाला तुमच्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं, तर ते कंपल्सरी नाही, की तुम्हाला तिथं मिळेलच म्हणून. त्यामुळे डायरेक्ट कॉलेजला न जाता कॅप राउंड थ्रूच तुम्हाला तिथं आता जावं लागेल. ॲडमिशन प्रोसेस कंप्लीटली ऑनलाईन आहे. त्यामुळं तुमचे जे सर्व डॉक्युमेंट्स आहेत, तुम्हाला अपलोड करावे लागतील स्कॅन करून आणि जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल, जे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केले त्याच्या ओरिजिनल कॉपीज दाखवाव्या लागतील. त्यामुळं माहिती थोडी जरी रॉंग झाली, एखाद्या डॉक्युमेंटच्या ऐवजी दुसरा चुकीचा डॉक्युमेंट जरी अपलोड झाला, तर ॲडमिशन कॅन्सल होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळं डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड करा, व्यवस्थित काढून ठेवा, घाई गडबड करू नका. एखाद्या शिकलेल्या माणसाकडून या सगळ्या गोष्टी करून घ्या. सोबत ॲडमिशन प्रोसेस थोडीशी लांबलचक आहे. त्यामुळं प्रत्येक डॉक्युमेंटच्या मल्टिपल फोटोकॉपीज म्हणजे सेट करून ठेवा. 2-2, 3-3 सेट मी म्हणेल करून ठेवा. सो दॅट भविष्यात कधीही कुठे विचारलं तर आपल्याला ते डॉक्युमेंट देता आले पाहिजे. मग नेमके कोणते डॉक्युमेंट्स लागतात? तर बघा, एवढे डॉक्युमेंट्स जे आहेत हे तुम्हाला लागणार आहेत जेव्हा तुम्ही 11वी ॲडमिशन फॉर्म भरणार आहे किंवा कॅप राउंडसाठी रजिस्ट्रेशन करणार आहे. याच्यासाठी 2 टप्प्यात रजिस्ट्रेशन करावं लागतं. पहिल्यांदा तुम्हाला व्हेरिफिकेशन म्हणजे तुमचं नाव इन्फॉर्मेशन भरावी लागते. हे पहिला टप्पा झाला पार्ट 1 मध्ये आणि दुसऱ्या पार्टमध्ये तुम्हाला कॉलेजेसची लिस्ट निवडावी लागते, डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतात. अशा 2 टप्प्यात हे रजिस्ट्रेशन असतं. त्यामुळं व्यवस्थित पद्धतीने हे डॉक्युमेंट जे ते समजून घ्या. डॉक्युमेंट्स कुठे काढायचे हे सुद्धा सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा जसं तुमचा 10वीचा निकाल लागेल, तुम्हाला 10वीचं मार्क मेमो मिळेल. मार्क मेमो कंपल्सरी लागतं ओरिजिनल आणि त्याच्या फोटोकॉपीज सोबत लिव्हिंग सर्टिफिकेट ज्याला तुम्ही ट्रान्सफर सर्टिफिकेट म्हणता, टीसी म्हणतो आपण त्याला. तेही तुमचा 10वीचा निकाल लागल्यानंतर मिळेल. डोमिसाईल सर्टिफिकेट ज्याला आपण रहिवासी प्रमाणपत्र म्हणतो. त्यानंतर तुमचं आधार कार्ड. सर रहिवासी प्रमाणपत्र नेमकं कुठे भेटतं? बघा रहिवासी प्रमाणपत्र तुमच्या सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा तहसील कार्यालयामध्ये दोन्हीपैकी कुठल्याही एका ठिकाणी भेटेल. हा व्हिडिओ फक्त तुम्हीच बघू नका.
हा व्हिडिओ तुमच्या आई वडिलांना सुद्धा दाखवा, कारण तेच हे सगळे डॉक्युमेंट्स काढणार आहेत. त्यामुळे आई वडिलांनी हा व्हिडिओ पाहणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आई वडिलांना हा संपूर्ण व्हिडिओ दाखवा. आई वडील जेव्हा व्हिडिओ तुमचा बघतील तेव्हा त्यांना या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. कारण सेतू सुविधा केंद्र मे बी तुम्हाला माहित असेल नसेल, पण ऍटलीस्ट आई वडिलांना या सगळ्या गोष्टी माहिती आहे. त्यामुळे आई वडिलांना हा व्हिडिओ नक्की दाखवा. आधार कार्ड तुम्हाला लागेल, ओरिजिनल तुमचं आधार कार्ड. त्यानंतर पासपोर्ट साईजचे फोटोग्राफ, एक 15-20 फोटोग्राफचा एक सेट काढून ठेवा, लागेल तुम्हाला. त्यानंतर येतं नॅशनॅलिटी सर्टिफिकेट. आपण भारतीय आहोत त्याचं एक नॅशनॅलिटी सर्टिफिकेट मिळतं. हे कुठे मिळतं? हे सुद्धा सेतू सुविधा कार्यालय किंवा सेतू सुविधा केंद्र, CSC सेंटर ज्याला आपण म्हणतो, ते कॉमन सर्व्हिस सेंटर तिथं पण मिळतं किंवा मग तहसील कार्यालयामध्ये. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट. तुम्ही कोणत्या कॅटेगरीत बिलॉंग करतात. तुम्ही EWS मध्ये बिलॉंग केलं तुम्हाला EWS सर्टिफिकेट लागेल. OBC लागू शकतं. VJ आहे, NT आहे, VJ-NT आहे. NT मध्ये पण वेगवेगळे प्रकार आहे. तर SBC आहे. तर जेवढे तुमचे ज्या कॅटेगरीला तुम्ही बिलॉंग करतात, SC कॅटेगरीला असताल किंवा ST कॅटेगरीला असताल, तर या कॅटेगरी सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला लागतं. सोबत जर तुम्ही OBC कॅटेगरीला बिलॉंग करत असाल, तर तुम्हाला नॉन क्रिमिलियर सुद्धा लागतं. नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे SC-ST लागत नाही, OBC कॅटेगरीलाच लागतं. त्यामुळे नॉन क्रिमिलियर सुद्धा काढून ठेवा. कधी-कधी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सुद्धा लागत असतं. तर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आणि कास्ट सर्टिफिकेट या दोन्ही ठिकाणी दोन्ही जे आहेत, हे सुद्धा तुम्हाला तहसील कार्यालयातूनच मिळतील. त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट. आता इन्कम सर्टिफिकेट आता काढू नका, 1 एप्रिल नंतर काढा. कारण काय असतं, इन्कम सर्टिफिकेटची जी लिमिट आहे, ही 31 मार्च पर्यंत असते. मग 31 मार्च नंतर ती इन्कम सर्टिफिकेट इनव्हॅलिड होऊन जाणार आहे. त्यामुळे हे जे सगळे सर्टिफिकेट काढतात, हे मी रिकमेंड करतो की 1 एप्रिल 2026 नंतर काढा. 1 एप्रिल 2026 नंतर, कारण 1 एप्रिल 2026 नंतरची सर्टिफिकेट जे आहे हे पुढचे वर्षभर व्हॅलिड राहतील. अशा पद्धतीने एवढे डॉक्युमेंट. सोबत रेशन कार्ड. आता काय महाराष्ट्रामध्ये मुलींना मोफत शिक्षण आहे. मग मोफत शिक्षणासाठी तुमचं राशन कार्ड लागतं. तर मुलींना फ्री शिप मिळावी म्हणून किंवा त्या ऍडमिशन प्रोसेसची फीस जी आहे ही भरायची गरज नाही म्हणून राशन कार्ड सुद्धा लागतं. कारण तुमच्या फॅमिलीमध्ये किती मेंबर आहेत, कारण मुलगी पहिलं किंवा दुसरं चाइल्ड असावं. तिसरं अपत्य असेल तर फ्री शिप नाही मिळत. पहिल्या 2 अपत्यांना मिळतं, म्हणजे मुलींना पहिल्या 2 मुलींना मिळतं. त्यामुळे राशन कार्डवरून ठरतं की तुमच्या फॅमिलीमध्ये किती मेंबर आहेत आणि तुमच्या फॅमिलीमध्ये 2 मेंबर आहेत असं राशन कार्डवरून सिद्ध झालं की तुम्हाला मोफत स्कॉलरशिप हे आपण फीस जी आहे ही तुम्हाला एक्झम्प्टेड असते. त्यामुळे एवढे डॉक्युमेंट जे ते काढणं चालू करा. 1 एप्रिल पासून हे डॉक्युमेंट जे आहेत हे काढून ठेवा. हे डॉक्युमेंट्स अत्यंत महत्त्वाचे. सर याची प्रोसेस नेमकी कधी सुरू होतील? 2026 फर्स्ट इयर FYGC म्हणजे फर्स्ट इयर इन ज्युनियर कॉलेज. याची प्रोसेस कधीपासून चालू होईल? तर बघा, ऑनलाईन रजिस्ट्रेशन पार्ट 1 जो आहे हा मे जून मध्ये चालू होईल. जसं तुमचा 10वीचा निकाल लागला की त्याच्यानंतर 3-4 दिवसांनी हा पार्ट 1 ची प्रोसेस चालू होईल. त्यानंतर फॉर्म फिलिंग अँड व्हेरिफिकेशन म्हणजे कॉलेजला अप्लाय करणं आणि व्हेरिफिकेशनची जी प्रोसेस आहे पार्ट 2 ही जून 2026 मध्ये चालू होईल. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागते की एवढ्या लोकांचे फॉर्म ऍक्सेप्ट झालेले आहेत आणि मेरिट लिस्ट लागते. मग ती मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला काही चेंजेस पाहिजे असेल त्याला स्कोप असतो. त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट लागते. त्यानंतर 0 राउंड लागतो. 0 राउंड हा कोटा आणि मायनॉरिटी कॅन्डिडेटसाठी. त्यानंतर कॅप राउंड 1 आणि कॅप राउंड 2, 3 अशी अलॉटमेंट ही अराउंड जुलैपर्यंत चालते आणि जुलै एंडिंग पर्यंत किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात तुमची सगळी 11वीची जी ऍडमिशन प्रोसेस ही कंप्लीट होऊन जाते. त्यामुळे इत्यंभूत पद्धतीने हे डॉक्युमेंट्स काढून ठेवा. बिनधास्त राहा आणि सगळ्यात पुन्हा एकदा सांगतो बाळांनो, हा व्हिडिओ पॅरेंट्सला सुद्धा दाखवा आणि व्हिडिओ कसा वाटला, काय तुमची अडचणी वाटली, तुम्हाला काय अडचण असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका. सो दॅट या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांना काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आपण त्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करूया. चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. सो दॅट अशाच प्रकारची पुढची व्हिडिओ जी आहे हे तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत राहू. 11वीची संपूर्ण ऑनलाईन ऍडमिशन प्रोसेस जी आहे ही आपण या माध्यमातून घेऊन येणार आहे. त्यामुळं संपूर्ण माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र डेफिनेटली करून ठेवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय आणि ऑल द बेस्ट.